हॅलो स्टुडंट्स, आपण जे आहे ते इथे नायट्रेशन जे आहे ते ओव्हरलूक करत होतो. नायट्रेशनमध्ये जे आहे, जर आपण ॲनालिनचं ॲरोमॅटिक अमाईनचं जर आपल्याला नायट्रेशन करायचं असेल तर ॲनालिनची रिॲक्शन जी आहे ती कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि H2SO4 सोबत जी आहे ती घडून आणावी लागेल नियर अबाउट 288 केल्विन टेम्परेचरला. आणि मग जर आपण असं नायट्रेशन जे आहे ते तिथे ॲनालिनचं घडून आणलं तर घडून आणल्यानंतर जे आहे ते आपल्याला पॉसिबल प्रोडक्ट जे आहे ते मिळतील बाय द प्रोसेस डिहायड्रॉलिसिस. ओके, डिहायड्रॉलिसिस घडून आल्यानंतर तुम्हाला जे आहे तो तिथे पॅरा नायट्रोॲनालिन, ओके, मेटा नायट्रोॲनालिन आणि त्याच्यानंतर जे आहे ऑर्थो नायट्रोॲनालिन अशा प्रकारचे जे आहे तिथे 3 प्रोडक्ट मिळतील. आणि तिघांचे जे आहे ते तिथे प्रपोर्शन वेगळं असेल. म्हणजे मोर स्टेबल प्रोडक्ट जो आहे तो तिथे पॅरा नायट्रो प्रोडक्ट आहे, तो 51% मध्ये जो आहे तो मिळत असतो. त्याच्यानंतर मेटा नायट्रो प्रोडक्ट जो आहे तो थोडा लेस स्टेबल आहे. ओके, त्याच्यामुळे तो जो आहे तो 47% मध्ये मिळत असतो. आणि त्याच्यानंतर ऑर्थो नायट्रो प्रोडक्ट जो आहे तो तिथे अतिशय कमी पर्सेंट मध्ये मिळत असतो. त्याची स्टॅबिलिटी अतिशय कमी आहे, तो 2% मध्ये मिळत असतो. ओके, प्रश्न हा आहे की ॲनालिन मधला NH2 ग्रुप जो आहे तो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. मग तुम्हाला ऑर्थो, ओके, आणि पॅरा हे दोनच प्रोडक्ट जे आहे ते मिळायला पाहिजे होते. पण आता इथे जो आहे तो मेटा प्रोडक्ट सुद्धा जो आहे तो मिळालेला आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला रिझन काय सांगितलं होतं. ओके, हा पॉइंट जो आहे हा पॉइंट आपला अगोदर झालेला आहे. ओके, पण मला याच्यावर पुढचा पॉइंट जो आहे तो इथे सांगायचा आहे, त्याच्यासाठी मी हा पॉइंट जो आहे तो रिवाइज करून राहिलेला आहे. ओके, तर आता याच्यामध्ये हा मेटा नायट्रो प्रोडक्ट जो आहे NH2 ग्रुप जर रिंगला अटॅच असेल तर तो मेटा डायरेक्टिंग नेचर शो करत नाही. मग इथे मेटा प्रोडक्ट जो आहे तो का फॉर्म होतो? कारण आता ॲनालिन मध्ये जे आहे ते बेन्झीन रिंगला NH2 ग्रुप अटॅच आहे. तुम्हाला माहिती आहे NH2 ग्रुप जो आहे तो बेसिक कॅरेक्टर शो करत असतो. आपण जे आहे ते अमाईनला काय म्हणत असतो? लेविस बेस म्हणत असतो. ओके, त्याला लॉरी ब्रॉन्स्टेड बेस म्हणत असतो. मग आता HNO3 H2SO4 ऍसिड आहे, स्ट्रॉंगली ऍसिडिक कंडिशन जी आहे ती इथे तुम्हाला दिसून राहिलेली आहे. मग ऍसिडची टेंडन्सी काय असते? ऍसिड हॅव द टेंडन्सी टू लूज H पॉझिटिव्ह आयन. मग आता HNO3 H2SO4 नी जर स्वतःजवळून H पॉझिटिव्ह आयन दिला तर पॉसिबिलिटी रिॲक्शन मध्ये अशी असते, त्याच्यामुळे जो आहे हा प्रोडक्ट मिळू शकतो. मग आता ॲनालिनची रिॲक्शन कशासोबत होणार? त्या ऍसिड मधल्या H पॉझिटिव्ह आयन सोबत होणार. मग ॲनालिनची रिॲक्शन H पॉझिटिव्ह आयन सोबत जर झाली तर हा याचं बेसिक कॅरेक्टर शो करणार. हा स्वतःची लोन पेअर जो आहे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीजला डोनेट करणार. ओके, म्हणजेच आता याच्यामध्ये जो आहे प्रोटॉन हा जो आहे H पॉझिटिव्ह आयन जो आहे हा प्रोटॉन ऍक्सेप्टर म्हणून जो आहे तो तिथे वर्क करणार. NH2 जो आहे हा प्रोटॉन ऍक्सेप्टर म्हणून जो आहे तो तिथे वर्क करणार. का वर्क करणार? कारण याच्याकडे लोन पेअर आहे. हा स्वतःची लोन पेअर जी आहे ती तिथे डिट्यू बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इलेक्ट्रॉन डिट्यू बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व करू शकतो आणि डिट्यू बॉन्ड फॉर्मेशन तिथे घडून आणू शकतो. ओके, मग या लोन पेअर थ्रू H पॉझिटिव्ह आयन जो आहे तो नायट्रोजनला अटॅच होणार. नायट्रोजनने लोन पेअर दिली, ऑब्व्हियसली नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज येणार, पण नायट्रोजनला आता 3 हायड्रोजन अटॅच होणार. ओके, तर मग त्याच्यानंतर हा जो फॉर्म होणार ॲनालिन पासून ॲनालिनियम आयन फॉर्म होणार. आणि हा जो ॲनालिनियम आयन आहे हा कुठलं नेचर शो करत असतो? मेटा डायरेक्टिंग नेचर शो करत असतो. आणि हा काय आहे? स्ट्रॉंगली डिऍक्टिव्हेटिंग मेटा डायरेक्टिंग ग्रुप आहे. ओके, मग अशी सिच्युएशन जी आहे ती रिॲक्शन मध्ये फॉर्म होऊ शकते आणि त्याच्यानंतर ॲनालिनियम आयन फॉर्म होऊ शकतो. म्हणून नायट्रेशन झाल्यानंतर ॲनालिन पासून मेटा नायट्रो ॲनालिन सुद्धा जो आहे तो फॉर्म होऊ शकतो. ओके, बऱ्याचदा मग असं का? कारण ॲनालिनचं कन्व्हर्शन ॲनालिनियम आयन मध्ये होण्याची पॉसिबिलिटी जी आहे ती तिथे जास्त असते म्हणून. ओके, म्हणून जो आहे तो हा इथे प्रोडक्ट मिळतो. बट आता याच्यामध्ये जे आहे आपण इथे जे आहे नायट्रेशन केल्यानंतर जे आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळालेले आहे ॲनालिनचे, तर तिथं ऑर्थो नायट्रो डेरिव्हेटिव्ह, मेटा नायट्रो डेरिव्हेटिव्ह, पॅरा नायट्रो डेरिव्हेटिव्ह जे आहे ते आपल्याला ॲनालिनचे मिळालेले आहेत आफ्टर नायट्रेशन. ओके, बट जर आपल्याला फक्त मोनो नायट्रो डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर करायचा असेल, फक्त आपल्याला जो आहे पॅरा नायट्रो डेरिव्हेटिव्ह जर प्रिपेअर करायचा असेल, ओके, पॅरा नायट्रो डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला ॲनालिनचं प्रिपेअर करायचा असेल आणि असे प्रोडक्ट जर मिळवायचे नसेल तर मग रिॲक्शनचा पाथ कसा जो आहे तो तिथे अवलंबला पाहिजे तुम्ही. तर त्याच्यासाठी जो आहे मी आता इथे तुम्हाला नेक्स्ट पाथ सांगतो. इथे NH2 ग्रुपला जो आहे ॲनालिन मधला जो NH2 ग्रुप आहे त्याला प्रोटेक्ट करून जे आहे ते तिथे आपण जो आहे तो फक्त तिथे मेजर प्रोडक्ट जो आहे
पॅरा नायट्रो ॲनालिन जो आहे तो तिथे तयार करू शकतो. ओके, तर त्याच्यासाठी ऍसिटिलेशनचा पाथ जो आहे तो अवेलेबल आहे. ओके, मग आता तो ऍसिटिलेशनचा जो पाथ आहे तो कशा प्रकारे जे आहे ते आपण इथे यूज करणार ते आपण बघू. ओके, ही रिॲक्शन तुम्हाला लक्षात आली असेल. तर आता मी काय म्हणतोय की जर आपण नायट्रेशन घडून आणलं एक्सेस ऑफ HNO3H2SO4 सोबत जर रिॲक्शन घडून आणली HNO3 ची, तर तिथे जे आहे ऑर्थो मेटा पॅरा नायट्रो ॲनालिनचे डेरिव्हेटिव्ह तिथे फॉर्म होत असतात. जर आता इथे काय फॉर्म करायचं असेल, पॅरा नायट्रो ॲनालिन जो आहे मोनो नायट्रो डेरिव्हेटिव्ह जर फॉर्म करायचा असेल ॲनालिनचा, तर रिॲक्शन कशा प्रकारे घडून आणत असतात, तर तिथे NH2 ग्रुप जो आहे तो प्रोटेक्ट करून जे आहे ते तिथे ऍसिटिलेशन रिॲक्शन थ्रू जे आहे तो तिथे प्रोडक्ट मिळवत असतात. ओके, मग आता याच्यामध्ये जो आहे आपण त्याचा प्रॉपर पाथ बघू. सर्वात अगोदर हा जो ॲनालिन आहे, ओके, या ॲनालिनची रिॲक्शन जी आहे ती तिथे ऍसिटिक अनहायड्राइड सोबत घडून आणतात. CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH3. ओके, इन प्रेझेन्स ऑफ बेसिक सॉल्व्हंट पायरिडीन. ओके, तर पायरिडीनच्या प्रेस मध्ये जे आहे ते तिथे ऍसिटिलेशन जे आहे ते सर्वात अगोदर तिथे घडून आणत असतात. मग आता इथे ऍसिटिलेशन जर आपण आता इथे घडून आणलं, ओके, ऍसिटिक अनहायड्रेटचा यूज करून, तर मग आता याच्यामध्ये प्रोडक्ट काय मिळेल, तर बघा इथला जो कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आहे हा बॉन्ड जो आहे तो ब्रेक होणार. ओके, ब्रेक झाल्यानंतर हेट्रोलिसिस झाल्यानंतर इथला जो H पॉझिटिव्ह आयन आहे तो कशाला अटॅच होणार, ऑक्सिजनला अटॅच होणार. मग बाय प्रोडक्ट काय मिळणार तुम्हाला, CH3COO आणि इथला H, बाय प्रोडक्ट काय मिळणार, CH3COOH CH3COOH. मग आता इथे आहे NH. आता हा जो NH आहे या NH ला काय अटॅच होणार, COCH3. ओके, जो प्रोडक्ट मिळेल तो प्रोडक्ट अशा प्रकारचा असेल, NH C डबल बॉन्ड O CH3. ओके, म्हणजे आता याच्यामध्ये बघा इथे डिसोसिएशन झाल्यानंतर नायट्रोजन आणि हायड्रोजन NH2. ओके, नायट्रोजन हायड्रोजन मधला बॉन्ड जर ब्रेक झाला तर नायट्रोजनवर जो आहे तो निगेटिव्ह चार्ज येणार, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज येणार. ओके, कारण नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायड्रोजन पेक्षा जास्त आहे. मग नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज आला, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला. इथला जो पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आहे तो इथे निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजनला अटॅच होणार. ऍसिटिक ऍसिड जो आहे तो इथे फॉर्म होणार. आणि हा जो इथे कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्हली चार्ज कार्बोनिल ग्रुप मधला पॉझिटिव्हली चार्ज कार्बन या निगेटिव्हली चार्ज नायट्रोजनला अटॅच झाला आणि हा जो आहे तो तुम्हाला इथे प्रोडक्ट मिळाला. तर याचं नाव काय असेल, तर याचं नाव असेल N फिनिल ऍसिटामाइड. राईट, कारण आता याच्यामध्ये बघा CH3CONH2 गृहीत धरा, CH3CONH2, तर त्याला काय म्हणत असतात, ऍसिटामाइड म्हणत असतात. मग आता इथे नायट्रोजनला काय अटॅच आहे, ओके, फिनिल ग्रुप अटॅच आहे. मग तुम्ही काय म्हणू शकता याला, N फिनिल ऍसिटामाइड. ओके, किंवा याला जे आहे ते काय म्हणत असतात, ऍसिटानिलाइड म्हणत असतात. काय म्हणत असतात, ऍसिटानिलाइड. ओके, किंवा N फिनिल ऍसिटामाइड, N फिनिल ऍसिटामाइड. आता याच्यामध्ये जे आहे याची रिॲक्शन जर आपण आता हा जो फॉर्म केलेला आपण फर्स्ट स्टेप मध्ये, याची रिॲक्शन जर आपण आता इथे कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत केली 288 केल्विन टेम्परेचरला. ओके, तर मग आता याच्यामध्ये जे आहे ते इथे नायट्रेशन घडून येणार. आता याच्यामध्ये हा जो आहे NHCOCH3, ओके, तर हा काय आहे इथे पॅराडायरेक्टिंग, ऑर्थो पॅराडायरेक्टिंग नेचर शो करत असतो. मग आता याच्यामध्ये मोर स्टेबल, मोर मेजर क्वांटिटी मध्ये कुठला मिळणार, तर आता याच्यामधला या HNO3 मधला, आता HNO3 चं डिसोसिएशन तुम्हाला माहिती आहे. ओके, OH निगेटिव्ह आणि NO2 पॉझिटिव्ह. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण बघून राहिलेलं आहे. मी इथे डिसोसिएशन कशाचं लिहिलेलं आहे, HNO3 चं. ओके, मग आता याच्यामध्ये हा जो NO2 पॉझिटिव्ह आहे तो इथल्या H पॉझिटिव्हला रिप्लेस करणार. ओके, आणि इथला हा OH निगेटिव्ह आणि इथला H पॉझिटिव्ह पॅरा पोझिशनचा ऍज अ वॉटर मॉलिक्यूल म्हणून निघून जाणार.
ओके, जो प्रोडक्ट तुम्हाला मिळणार तो अशा प्रकारचा असेल. इथे अटॅच होणार NO2. ओके, इथे कुठला ग्रुप अटॅच आहे NHC डबल बॉन्ड O CH3, NHC डबल बॉन्ड O CH3 आणि त्याच्यानंतर इथला H पॉझिटिव्ह. ओके, NO2 पॉझिटिव्ह जो आहे तो H पॉझिटिव्हला रिप्लेस करून राहिलेला आहे. ओके, म्हणून इथं पॅरा पोझिशनला NO2 अटॅच झाला. इथला H पॉझिटिव्ह आणि हा OH निगेटिव्ह आणि याच्यामध्ये बाय प्रोडक्ट काय असेल H2O, डिहायड्रॉलिसिस करून येणार. Okay, the process in which the hydrogen atom of the aromatic ring is replaced by NO2 positive ion. Okay, that process it is called as a nitration. Okay, मग आता याच्यामध्ये जो आहे तो तुम्हाला इथे पॅरा नायट्रो प्रोडक्ट जो आहे तो मिळालेला आहे. तर मग आता याचं नाव काय होणार, याचं नाव होणार पॅरा नायट्रो ऍसिटानिलाइड. ओके, याला आपण N फिनिल ऍसिटामाइड म्हणू शकतो किंवा याला ऍसिटानिलाइड म्हणू शकतो. आता याचं नाव काय होणार, याचाच डेरिव्हेटिव्ह हा इथे आपण फॉर्म केलेला आहे. फक्त पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच आहे म्हणून याला आपण काय म्हणणार पॅरा नायट्रो ऍसिटानिलाइड. ओके, 1-2 पोझिशन, 1-3 पोझिशन, 1-4 पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच आहे. पॅरा नायट्रो ऍसिटानिलाइड जो आहे तो इथे तुम्हाला मिळणार. ओके, मग आता याच्यामध्ये जे आहे याची रिॲक्शन जर आपण आता इथे ऍसिड और बेस सोबत जर केली, ओके, ऍसिड और बेस सोबत जर केली तर आता याच्यामध्ये जो प्रोडक्ट मिळेल तो तुम्हाला असा असेल. इथे जो आहे तो पॅरा नायट्रो ऍनालिन जो आहे तो प्रोडक्ट मिळेल. मग आता याच्यामध्ये ऍसिड और बेस जो आहे तो कुठला घेत असतात बघा. जर तुम्ही आता इथे HCl घेतला असं कन्सिडर करा, मी H पॉझिटिव्ह म्हटलेला आहे, OH निगेटिव्ह म्हटलेला आहे, ऍसिड और बेस. आता तुम्ही याची रिॲक्शन फक्त H पॉझिटिव्ह आयन म्हणजेच H पॉझिटिव्ह आयन डोनर सोबत केली म्हणजेच ऍसिड सोबत केली. ओके, मग ऍसिड सोबत केल्यानंतर आता इथे मी समजा HCl यूज केला. HCl जर यूज केला तर HCl मधला H पॉझिटिव्ह आयन कशाला अटॅच होणार, NH ला अटॅच होणार. ओके, मग काय तयार होणार NH2. मग HCl मधला Cl निगेटिव्ह आयन कशाला अटॅच होणार, CH3 C डबल बॉन्ड O मधला हा जो कार्बोनिल कार्बन आहे त्याला Cl अटॅच होणार. मग बाय प्रोडक्ट काय मिळेल CH3 C डबल बॉन्ड O Cl. ऍसिटिक क्लोराइड जो आहे तो तिथे बाय प्रोडक्ट जो आहे तो मिळेल. ओके, म्हणजेच HCl जर आपण घेतला तर हायड्रोजन NH ला अटॅच होणार आणि Cl जो आहे तो कार्बनला अटॅच होणार. ऍसिटिक क्लोराइड बाय प्रोडक्ट मिळणार आणि त्याच्यानंतर जो आहे तिथे प्रोडक्ट जो आहे तो अशा प्रकारचा मिळणार. बरं, बेस घेतला आपण, एखादा बेस घेतला NH4OH. ओके, अमोनियम हायड्रॉक्साईड. मग अमोनियम हायड्रॉक्साईड सोबत जर आपण याची रिॲक्शन केली, ऍसिड और बेस म्हटलेला आहे त्याच्यामुळे ऍसिड कुठला घ्यायचा, बेस कुठला घ्यायचा, कुठलाही ऍसिड कुठलाही बेस जर मेन्शन केला तर प्रोडक्ट तो तुम्हाला मिळणार आहे. आता मी काय म्हटलेलं आहे NH4OH. ओके, आता NH4OH सोबत जर रिॲक्शन केली तर काय होणार, NH4OH मधला जो एक हायड्रोजन आहे, NH4 चा जो एक हायड्रोजन आहे तो NH ला अटॅच होणार. काय फॉर्म होणार NH2 रिंग आणि NO2 हा प्रोडक्ट मिळणार. मग आता इथे काय राहिलेलं आहे, इथे राहिलेलं NH3OH. मग NH3 मधला एक हायड्रोजन आणि हा OH ऍज H2O म्हणून निघून जाणार. ओके, मग OH निघून गेला, 2 H निघून गेले, राहिलं का इथे फक्त NH2. ओके, आणि हा NH2 आता कशाला अटॅच होणार C ला. ओके, म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O NH2 म्हणजे काय मिळणार तुम्हाला ऍसिटामाइड मिळणार. ओके, म्हणजे याच्यामध्ये जे आहे या बेस सोबत जर रिॲक्शन केली तर याच्यामध्ये हा प्रोडक्ट मिळणार. ओके, त्याच्यानंतर वॉटर मॉलिक्यूल जो आहे हा बाय प्रोडक्ट मिळणार आणि त्याच्यानंतर CH3CO या कार्बनला जो आहे तो NH4OH मधला NH2 अटॅच होणार. तर तिथे जो आहे तो तुम्हाला ऍसिटामाइड सुद्धा जो आहे तो तिथे मिळणार. म्हणून मी इथे जे आहे शॉर्टकट मध्ये असं मेन्शन केलेलं असेल बऱ्याचशा बुक मध्ये वगैरे, तर तिथे जे आहे ऍसिड और बेस सोबत जी आहे ती रिॲक्शन केलेली आहे. मग आता याच्यामध्ये काय मिळालेलं आहे, फक्त जो आहे मोनोनायट्रो डेरिव्हेटिव्ह जो आहे तो ऍनालिनचा इथे फॉर्म झालेला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कुठला पाथ यूज करावा लागला, तुम्हाला जे आहे तिथे ऍसिटिलेशन घडून आणावं लागलं. ओके, म्हणजेच आपल्याला ऍनिलीनची रिॲक्शन सर्वात अगोदर कशासोबत घडून आणावी लागेल, ऍसिटिल क्लोराइड सोबत किंवा ऍसिटिक अनहायड्रेट सोबत. ओके, ऍसिटिलेटिंग एजंट सोबत इन प्रेझेन्स ऑफ पायरिडी. मग ऍसिटिलेशन घडून आल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, ऍसिटानिलाइड मिळेल किंवा त्याला तुम्ही म्हणत असता N फिनिल ऍसिटामाइड. ओके, तर तुम्हाला N फिनिल ऍसिटामाइड मिळेल. त्याच्यानंतर त्याची रिॲक्शन कोणासोबत घडून आणणार, 288 केल्विन टेम्परेचरला
कॉन्सन्ट्रेट HNO3 आणि कॉन्सन्ट्रेट H2SO4 सोबत घडून आणणार, नायट्रेटिंग मिक्सचर सोबत घडून आणणार, म्हणजे तिथे नायट्रेशन घडून येणार. आणि नायट्रेशन घडून आल्यानंतर प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला? पॅरा नायट्रो ऍसिटानिलाइड. आणि हा जो पॅरा नायट्रो ऍसिटानिलाइड मिळालेला आहे त्याची रिएक्शन कशासोबत करणार आपण इथे? ऍसिड और बेस सोबत. ओके, तर त्याच्यानंतर जो आहे तो तुम्हाला प्रोडक्ट काय मिळणार इथे? मोनोनायट्रो म्हणजेच कुठला? पॅरा नायट्रो ॲनालिन जो आहे तो इथे फॉर्म होणार. ओके, तर अशा प्रकारे जी आहे ती इथे रिएक्शन जी आहे ती घडून आणत असतात आणि प्रोडक्ट मिळवत असतात. होप लक्षात आली असेल, व्यवस्थित लिहून घ्या, महत्वाची रिएक्शन आहे. नेक्स्ट जी रिएक्शन आपल्याला बघायची आहे आता इथे ती आहे सल्फोनेशन. ओके, आपण जे आहे ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जे आहे ते बघून राहिलेलं आहे. ओके, तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आपण हॅलोजनेशन तिथे बघितलं होतं, त्याच्यानंतर जे आहे ते नायट्रेशन तिथे बघितलेलं आहे. आता आपल्याला बघायचं इथे सल्फोनेशन. ओके, मग आता याच्यामध्ये जे आहेत आपण बेन्झिन रिंगचं सल्फोनेशन केलेलं आहे. अरोमॅटिक कंपाऊंड हा युनिट आपला झालेला आहे, बरोबर आहे. 11th मध्ये आपण सल्फोनेशन कशाला म्हटलं होतं? बेन्झिन रिंगचं आपण सल्फोनेशन केलं होतं. ओके, मग सल्फोनेशन ऑफ बेन्झिन कशा प्रकारे डिफाइन केलं होतं? Okay, the reaction in which the hydrogen atom of the benzene is replaced by SO3H, SO3H म्हणजे SO3H पॉझिटिव्ह म्हणजे सल्फोनियम आयन. ओके, त्याला काय म्हणत असतात? सल्फोनियम आयन. जर बेन्झिन रिंगचा हायड्रोजन ॲटम जर रिप्लेस होत असेल सल्फोनियम आयननी, ओके, तर त्या प्रोसेसला काय म्हणत असतात? सल्फोनेशन म्हणत असतात. SO3H सल्फरवर चार्ज कुठला तिथे? पॉझिटिव्ह. ओके, तर आता याच्यामध्ये जे आहे आपल्याला सल्फोनेशन कशाचं बघायचं आहे? अरोमॅटिक अमाइनचं बघायचं आहे. अरोमॅटिक अमाइनचं बघायचं आहे म्हणजे कशाचं बघायचं आहे? ॲनालिनचं बघायचं आहे. ओके, मग आता याच्यामध्ये आपण डेफिनेशन कशी देणार? व्हॉट इज माय सल्फोनेशन ऑफ ॲनालिन? व्हेन द हायड्रोजन ॲटम ऑफ बेन्झिन रिंग ऑफ ॲनालिन, व्हेन द हायड्रोजन ॲटम ऑफ बेन्झिन रिंग ऑफ ॲनालिन इज रिप्लेस्ड बाय sulfonium ion, okay, then that process will be called as a sulfonation. ओके, आणि सल्फोनेशन साठी जो आहे तो फ्युमिंग H2SO4 चा जो आहे तो तिथे यूज करत असतात. कॉन्सन्ट्रेट H2SO4 चा जो आहे तो तिथे यूज करत असतात. ओके, मग आता याच्यामध्ये जे आहे आपण इथे जी सल्फोनेशन रिएक्शन आपण इथे जे बघून राहिलेलं आहे, तर याच्यामध्ये जे आहे आपला रिएक्टंट कुठला आहे? ॲनालिन आहे. ओके, याची रिएक्शन आपण कशासोबत केली इथे? H2SO4 सोबत, फ्युमिंग H2SO4 सोबत, कॉन्सन्ट्रेट H2SO4 सोबत. ओके, मग आता इथे जर आपण H2SO4 सोबत जर रिएक्शन केली तर हा स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि हा बेसिक कॅरेक्टर शो करतो. इथे नायट्रोजनवर जी आहे लोन पेअर आहे. मग याची रिएक्शन जर याच्यासोबत झाली तर इथे जो प्रोडक्ट मिळेल तो अशा प्रकारचा असेल. ऍडिशन प्रोडक्ट जो आहे तो सर्वात अगोदर इथे मिळणार. NH3 पॉझिटिव्ह, HSO4 मोनोनिगेटिव्ह. ओके, आता याच्यामध्ये काय झालेलं आहे? H2SO4 मधला एक हायड्रोजन या लोन पेअर थ्रू नायट्रोजनने स्वतःकडे ओढून घेतला. मग NH2 चं कन्व्हर्शन कशामध्ये झालं? NH3 पॉझिटिव्ह मध्ये, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर इथला जो HSO4 आता राहिलेला आहे मोनोनिगेटिव्ह, तो जो आहे तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे तिथे प्रेझेंट असेल. ओके, मग आता याच्यामध्ये इथे H2SO4 चं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, इथे जो आहे तो OH आणि इथे जो आहे तो OH, बरोबर आहे. 2 हायड्रोजन, 4 ऑक्सिजन, 1 सल्फर. तर आता याच्यामध्ये काय झालेला? इथला हायड्रोजन हा बॉन्ड जो आहे तो ब्रेक झाला. ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतले. ऑक्सिजनवर चार्ज झाला निगेटिव्ह, हायड्रोजनवर चार्ज झाला पॉझिटिव्ह. ओके, बिकॉज ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. इथला जो H पॉझिटिव्ह आयन आहे तो NH2 ला अटॅच झाला या लोन पेअर थ्रू. ओके, ॲनालिनचं कन्व्हर्शन ॲनालिनियम आयन मध्ये होणार. ओके, मग हा H पॉझिटिव्ह आयन निघून गेला. मग आता इथे राहिलं काय? HSO4 आणि ऑक्सिजनवर चार्ज कुठला आहे? मोनोनिगेटिव्ह. म्हणून इथे काय लिहिलेलं आहे? HSO4 मोनोनिगेटिव्ह. ओके, तर आता याच्यामध्ये हा जो प्रोडक्ट मिळालेला आहे याचं नाव जे आहे ते नाव कसं असेल? तर याचं नाव असेल, हा ॲनालिन आहे, हा ॲनालिनियम आयन आहे, म्हणून ॲनालिनियम हायड्रोजन सल्फेट.
ओके, ॲनालिनियम हायड्रोजन सल्फेट. ॲनालिनियम हायड्रोजन सल्फेट म्हणजे ॲनालिनची रिॲक्शन जर आपण H2SO4 सोबत जर केली तर तिथे काय फॉर्म होणार, ॲनालिनियम हायड्रोजन सल्फेट जो आहे तो इथे फॉर्म होणार. आता याला जर आपण नियर अबाउट 453 केल्विन टू 473 केल्विन टेम्परेचरला, ओके, जर आपण आता याला हीट केलं तर हीट केल्यानंतर याच्यामध्ये जे आहे ते इथे जो प्रोडक्ट मिळणार तो प्रोडक्ट असा मिळणार. ओके, तो प्रोडक्ट इथे लिहितोय. डिहायड्रोलिसिस हीट केल्यानंतर डिहायड्रोलिसिस तिथे घडून येणार आणि जो प्रोडक्ट मिळणार तो असा असेल NH2 SO3H. ओके, आणि बाय प्रोडक्ट या प्रोसेस मध्ये जो आहे आफ्टर हिटिंग जे आहे ते डिहायड्रेशन घडून येणार, बाय प्रोडक्ट असेल H2. हो, बरोबर. आता याच्यामध्ये कशा प्रकारे जो आहे तो बाय प्रोडक्ट आणि प्रोडक्ट मिळालेला आहे. तर NH3 पॉझिटिव्ह मधला एक हायड्रोजन आणि त्याच्यानंतर इथला हायड्रोजन, ओके, कारण की इथला हायड्रोजन रिप्लेस होऊन राहिलेला आणि SO3H तिथे अटॅच होऊन राहिलेला आहे. इथला एक हायड्रोजन, पॅरा पोझिशनचा एक हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन आणि इथला एक ऑक्सिजन ॲज अ H2 म्हणून निघून गेला. मग इथे काय राहिलं NH2. ओके, आणि त्याच्यानंतर इथला एक ऑक्सिजन जो आहे तो निघून गेला. मग राहिला काय SO3H म्हणजेच SO3H जो आहे तो इथे पॅरा पोझिशनला अटॅच होणार. 1,4 पोझिशनला जे आहे ती तिथे रिॲक्शन जी आहे ती घडून येणार आणि तिथूनच जे आहे ते डिहायड्रोलिसिस जे आहे ते होणार. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो प्रोडक्ट मिळेल त्याचं नाव काय असेल तर आता याच्यामध्ये तुम्हाला पॅरेंट कंपाऊंड ॲनालिन कन्सिडर नाही करावं लागेल, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड करावं लागेल. ओके, बेन्झीन रिंगला जर SO3H अटॅच असेल तर त्याला काय म्हणत असतात, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. मग आता याच्यामध्ये ही 1,2 पोझिशन ऑर्थो, ही मेटा पोझिशन, ही पॅरा पोझिशन. पॅरा पोझिशनला अमिनो ग्रुप अटॅच आहे म्हणून याचं नाव काय होणार, पॅरा अमिनो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. शॉर्टकट मध्ये मी इथे लिहिलेलं आहे पॅरा अमिनो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. ओके, पॅरा अमिनो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. ओके, तर हा जो आहे तो इथे फॉर्म होणार म्हणजेच हायड्रोजन रिप्लेस होणार SO3H नी आणि सल्फोनेशन घडून आल्यानंतर हा तुम्हाला जो आहे तो प्रोडक्ट मिळेल. ओके, मग आता याच्यापासून जो आहे तो इथे स्वीटर आयन फॉर्म होण्याची पॉसिबिलिटी असते. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे पॅरा अमिनो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, तर हा जो आहे हा स्वीटर आयन जो आहे तो फॉर्म करत असतात. ओके, डबली चार्ज आयन. ओके, डबली चार्ज आयनलाच आपण काय म्हणू शकतो, तिथे स्वीटर आयन म्हणू शकतो. ओके, आता याच्यामध्ये स्वीटर आयन जो आहे तो कसा फॉर्म होणार तर इथे बघा, नायट्रोजनवर इथे लोन पेअर आहे. हा जो नायट्रोजन आहे तो इथला हायड्रोजन स्वतःकडे ओढून घेणार. ओके, मग या NH2 चं कन्व्हर्शन कशामध्ये होणार, NH3 पॉझिटिव्ह मध्ये. नायट्रोजनने स्वतःची लोन पेअर दिली आणि या लोन पेअर थ्रू हा हायड्रोजन स्वतःकडे ओढून घेतला म्हणून NH2 चं कन्व्हर्शन होणार NH3 पॉझिटिव्ह मध्ये, ॲनालिनियम मध्ये. मग या SO3H ने स्वतःचा हायड्रोजन दिला म्हणजे ऑक्सिजनवर चार्ज कुठला येईल, तिथे निगेटिव्ह. ओके, म्हणून इथे काय लिहू शकतो आपण, SO3 मोनोनिगेटिव्ह. ओके, तर आता याच्यामध्ये हा जो हा डबली चार्ज जो आहे तो आयन आहे. ओके, डबली चार्ज कंपाऊंड आहे, याला काय म्हणत असतात, स्वीटर आयन म्हणत असतात. ओके, म्हणजेच आता हा जो पॅरा अमिनो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आहे तर हा स्वीटर आयन फॉर्म करण्याची टेंडन्सी जो आहे तो शो करत असतो, कारण त्याच्यामध्ये दोनही प्रकारचे ग्रुप तिथे प्रेझेंट असतात. एक ग्रुप बेसिक कॅरेक्टर शो करतो, एक ग्रुप ऍसिडिक कॅरेक्टर शो करतो. ऍसिडिक आणि बेसिक कॅरेक्टर शो करणारे ग्रुप सायमल्टेनियसली रिंगला अटॅच असल्यामुळे, एकत्रित रिंगला अटॅच असल्यामुळे ते तिथे जे आहे त्यांचं ऍसिड आणि बेसिक कॅरेक्टर जे आहे ते शो करून जे आहे ते तिथे डबली चार्ज आयन जे आहे ते फॉर्म करू शकतात, स्वीटर आयन जे आहे ते तिथे फॉर्म करू शकतात. ओके, तर आता ही जी झालेली आहे हा ऍडिशनल पार्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे. ओके, रिॲक्शन इथपर्यंत. ओके, म्हणजे जर आपण ॲनालिनची रिॲक्शन जर आपण कशासोबत केली, सल्फ्युरिक ऍसिड सोबत जर केली
ओके, तर त्याच्यापासून सर्वात अगोदर काय फॉर्म होत असतो, ॲल्युमिनियम हायड्रोजन सल्फेट फॉर्म होत असतो. ओके, ॲल्युमिनियम हायड्रोजन सल्फेट फॉर्म होत असतो आणि त्याला जर नियर अबाउट 453 to 473 केल्विन टेम्परेचरला हीट केलं तर त्याच्यामध्ये डिहायड्रोलिसिस झाल्यानंतर बेन्झिन रिंगचा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन रिप्लेस झाल्यानंतर त्याला SO3H ग्रुप अटॅच झाल्यानंतर सल्फोनेशन घडून आल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट कुठला मिळत असतो, पॅरा अमिनो बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. ओके, आणि जो काय फॉर्म करण्याची टेंडन्सी शो करत असतो, तिथे स्वीटर आयन फॉर्म करण्याची टेंडन्सी जो आहे तो शो करत असतो. ओके, तर आता हा जो मी इथे फॉर्म केलेला आहे पॅरा अमिनो बेन्झिन सल्फोनिक ऍसिड, याला सल्फानिलिक ऍसिड सुद्धा म्हणत असतात. ओके, काय म्हणत असतात, सल्फानिलिक ऍसिड. इथे मेन्शन करून ठेवतो. Para amino benzene sulfonic acid is also called as a sulfanilic acid. It is also called as a sulfanilic acid. Okay, लक्षात ठेवा. सल्फोनेशन रिएक्शन लक्षात आली. ओके, तर आता इथे जे आहे ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जे आपण स्टार्ट केलं होत्या ॲनालिनच्या, त्या इथे संपल्या. ओके, तर आता याच्यावर एक क्वेश्चन जो आहे तो तिथे आहे, तो आपण तिथे सॉल्व्ह करू. ओके, तर ही रिएक्शन लक्षात आली असेल, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके, याला काय म्हणत असतात, ॲल्युमिनियम हायड्रोजन सल्फेट. ओके, याला काय म्हणत असतात, पॅरा अमिनो बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. त्यालाच काय म्हणत असतात, सल्फानिलिक ऍसिड. ओके, तर एक क्वेश्चन जो आहे तो 2 मार्क्स साठी असा विचारलेला होता. त्याच्यामध्ये जो आहे ए दिलेला होता. ओके, त्याच्यानंतर इथे जे आहे इथे काहीच मेन्शन केलेलं नव्हतं, त्याच्यापासून जो आहे तो इथे बी मिळाला होता आणि त्याच्यानंतर इथे सुद्धा जे आहे ते काहीच मेन्शन केलेलं नव्हतं. ओके, रिएक्शन कंडिशन जे आहे ते कुठल्याही तिथे मेन्शन केलेल्या नव्हत्या आणि त्याच्यानंतर जो आहे इथे फायनल प्रोडक्ट जो आहे तो ॲनालिन जो आहे तो मेन्शन केलेला होता. ओके, मग आता याच्यामध्ये म्हणजे हा क्वेश्चन जो आहे तो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जो आहे तो विचारलेला आहे. ओके, तर आता याच्यामध्ये इथे सबस्टिट्यूटेड ॲनालिन असू शकेल. आता इथे फक्त आता सिम्पली जो आहे तो ॲनालिन म्हटलं होतं त्या एक्झाम मध्ये, तर सबस्टिट्यूटेड ॲनालिन सुद्धा असू शकतो. ओके, बट इथे स्टार्टिंग मटेरियल आपण कुठलं घेणार जेणेकरून तिथे जो आहे तो आपल्याला ॲनालिन मिळणार ते इथे बघावं लागेल. ओके, मग आता याच्यामध्ये इथे तुम्हाला ॲनालिन प्रिपेअर करायचं आहे. ॲनालिन प्रिपेअर करायचं आहे म्हणजे सुरुवात जी आहे ती तुम्हाला अरोमॅटिक कंपाऊंड पासूनच जी आहे ती करावी लागेल. ओके, मग आता याच्यामध्ये जे आहे आता आपण इथे जर बेन्झिन घेतला, ओके, ए जो आहे तो आपण इथे बेन्झिन कन्सिडर केला आणि त्याच्यानंतर इथे स्पष्ट जे आहे ते काही गोष्टी ज्या आहेत त्या मेन्शन केलेल्या नव्हत्या. ओके, बट आता याच्यामध्ये इथे तुम्हाला इथे फक्त असं लिहिलेलं होतं नायट्रेटिंग मिक्सचर. ओके, ए नायट्रेटिंग मिक्सचर, बी. ओके, त्याच्यानंतर इथे कुठली रिएक्शन जी आहे इथे कुठली रिएक्शन कंडिशन जी आहे ती मेन्शन केली नव्हती आणि इथे आलेली. ओके, इथे नायट्रेटिंग मिक्सचर असं फक्त तिथे जे आहे ते लिहिलेलं होतं, म्हणजेच नायट्रेशन करायचं होतं. मग आता इथं बेन्झिन जर आपण घेतला, ओके, नायट्रेटिंग मिक्सचर. ओके, आता याची रिएक्शन जर आपण कशासोबत केली, नायट्रेटिंग मिक्सचर सोबत केली, म्हणजेच HNO3, ओके, H2SO4, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत जर आपण त्याची रिएक्शन केली बेन्झिनची. ओके, तर आता याच्यामध्ये नायट्रेशन घडून आल्यानंतर कुठला प्रोडक्ट मिळेल आपण गृहीत धरून राहिलेला आहे सध्या. ओके, हा ए कन्सिडर केला, त्याची रिएक्शन नायट्रेटिंग मिक्सचर सोबत केली, HNO3 H2SO4 सोबत केली, तर प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला, नायट्रोबेन्झिन हा प्रोडक्ट मिळेल तुम्हाला. HNO3 जो आहे OH NO2, OH निगेटिव्ह NO2 पॉझिटिव्ह. मग इथला हायड्रोजन इथला OH काय फॉर्म झालेला इथे बाय प्रोडक्ट H2O. ओके, बाय प्रोडक्ट काय असते H2O. हा जो NO2 पॉझिटिव्ह आयन आहे तो कशाला अटॅच होणार, कार्बनला अटॅच होणार, काय मिळणार, नायट्रोबेन्झिन. ओके, आता आपण याला जे आहे ते इथे बी कन्सिडर केलं. ओके, नायट्रोबेन्झिन जो आहे तो इथे मिळाला. हा ए आहे, हा बी आहे. आता या नायट्रोबेन्झिन पासून जर ॲनालिन तयार करायचं असेल तर आपल्याला या नायट्रोबेन्झिनची रिएक्शन एखाद्या स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट सोबत जी आहे ती घडून आणावी लागेल. ओके, मग आता याच्यामध्ये स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट जो आहे तो तुम्ही इथे कुठला घेणार,
तर रिडक्शन रिॲक्शन मध्ये नायट्रो कंपाऊंडचं कन्व्हर्शन जर ॲनालिन मध्ये घडून आणायचं असेल, ओके, तर आपण हा रिड्युसिंग एजंट जो आहे तो बघितलेला आहे, एसेंट अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. ओके, एसेंट कॉन्सन्ट्रेटेड HCl. मग आता याच्यामध्ये हा जो आहे एसेंट अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl हा जो आहे हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. तर हा काय करणार, हा रिॲक्शन मध्ये 6 हायड्रोजन जो आहे तो प्रोव्हाइड करणार. ओके, यांनी जर 6 हायड्रोजन जर प्रोव्हाइड केले तर काय होणार, इथले 2 हायड्रोजन नायट्रोजन लाटेज होणार. ओके, म्हणजेच आता याच्यामध्ये इथे काय फॉर्म होणार, NH2. ओके, म्हणजे या नायट्रोजनला इथले 2 हायड्रोजन अटॅच झाले, काय फॉर्म झालं, तिथे NO2 चं कन्व्हर्शन झालं NH2 मध्ये. आता खाली इथले 2 ऑक्सिजन आणि इथले 4 हायड्रोजन, त्याच्यापासून काय फॉर्म होणार, ट्वाइस H2O. डिहायड्रोलिसिस घडून येणार, म्हणजे फर्स्ट प्रोसेस मध्ये सुद्धा नायट्रेशन डिहायड्रोलिसिस घडून येणार, त्याच्यानंतर रिडक्शन डिहायड्रोलिसिस घडून येणार आणि मग या ए चं कन्व्हर्शन जे आहे ते बी मध्ये होणार आणि डी चं कन्व्हर्शन जे आहे ते कशामध्ये होणार, ॲनालिन मध्ये. तर अशा प्रकारचा पाथ जो आहे तो तुम्हाला तिथे यूज करावा लागेल. ओके, म्हणजे स्टार्टिंग कंपाऊंड आपण इथे घेणार बेन्झीन, त्याचं नायट्रेशन घडून आणणार, नायट्रेशन घडून आणल्यानंतर प्रोडक्ट मिळणार आपल्याला नायट्रोबेन्झीन आणि नायट्रोबेन्झीनचं जर आपण रिडक्शन घडून आणलं तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार, ॲनालिन. ओके, तर या पाथनी जी आहे ती आपल्याला ही रिॲक्शन सॉल्व्ह करावी लागेल. ओके, लक्षात आलं, व्यवस्थित येऊन घ्या. इथे जे आहे त्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जे आहे त्या ॲनालिनचे संपलेले आहे. म्हणजे आपण ब्रोमिनेशन, नायट्रेशन, सल्फनेशन आणि त्याच्यानंतर जे आहे नायट्रेशन जे आहे बाय द ॲसिटिलेशन पाथ, त्याच्यानंतर जे आहे ते आपण लास्ट बघितलं होतं सल्फनेशन. ओके, तर ह्या रिॲक्शन ज्या आहे ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ॲनालिनच्या, ज्या आपण आता इथे कम्प्लीट केलेल्या आहे. ॲज पर ॲज द बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू कन्सर्न, तर आता बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे ते एवढे पॉईंट जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे याच्यावर जे आहे ते क्वेश्चनिंग विचारत असतात. आता आपल्याला जे आहे ते तिथे ॲडिशनल पॉईंट जे आहे ते युनिटचे स्टार्ट करायचे. म्हणजे बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितला, हा युनिट इथे संपलेला आहे. ओके, अमाइन हा युनिट जो आहे तो इथे संपलेला आहे. तर आता याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला ॲडिशनल पॉईंट जे आहे ते बघायचे आहे. म्हणजे बऱ्याचदा कंपॅरिझनवर क्वेश्चन तिथे विचारत असतात. एक 4 कंपाऊंड दिलेले असतात, त्यापैकी कुठल्या कंपाऊंडचं बेसिक कॅरेक्टर कमी असेल किंवा त्या कंपाऊंडला डिक्रीजिंग ऑर्डरनुसार किंवा इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार बेसिक कॅरेक्टरचे जे आहे ते त्यांना तिथे जे आहे ते अरेंज करावं लागत असतं. ओके, तर हे जे काही ॲडिशनल पॉईंट्स वगैरे जे आहे ते आपण उद्या आणि परवाच्या लेक्चरमध्ये जे आहे ते बघू. ओके, आणि त्याच्यानंतर बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे तुम्ही एवढ्या रिॲक्शन जे आहे त्या व्यवस्थित करून घ्यायच्या, एवढे पॉईंट जे आहे ते व्यवस्थित करून ठेवायचे. ओके, आलं लक्षात. तर उद्या जे आहे ते आपण इथे काही ॲडिशनल रिॲक्शन जे आहे ते बघू, त्याच्यानंतर ॲडिशनल पॉईंट जे आहे NCERT पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे ते आपण त्याच्यावर डिस्कशन करू. ओके, लक्षात आलं, ठीक.